नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सुंदर दिवसाच्या या सुंदर आणि महत्त्वपूर्ण सेशनमध्ये मी अनिल भगवान चव्हाण, संचालक एबीसी अकॅडमी चिखली डिस्ट्रिक्ट बुलढाणा. आजच्या सुंदर दिवसाच्या या सुंदर आणि महत्त्वपूर्ण सेशनमध्ये मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. खरं तर मित्रांनो, आजचा दिवस शनिवार आहे आणि आज हे महत्त्वपूर्ण सेशन तुमच्यासमोर घेऊन मी आलेलो आहे. एका महत्त्वपूर्ण अशा विषयावरती मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे मित्रांनो, ते म्हणजे अभ्यासाबद्दल. अभ्यासावरती बोललो काही असं या सेशनचं नाव आहे मित्रांनो, आणि त्याच विषयावरती मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या अभ्यासासाठी फार फार उपयोगाच्या पडू शकतील आणि उपयोगाच्या ठरू शकतील. हे जे काही सेशन्स आहे मित्रांनो, या सेशनची सुरुवात मी माझ्या मी स्वलिखित अशा एका सुंदर अशा विचाराने करणार आहे, की तो विचार आहे एबीसी डायरी नावाच्या माझ्या पुस्तकातला. हे माझं स्वतंत्र पुस्तक आहे मित्रांनो. हे पुस्तक 2023 या वर्षामध्ये प्रकाशित झालेलं आहे आणि त्याच्यातला एक सुंदर असा महत्त्वपूर्ण विचार आहे मित्रांनो, तो म्हणजे ध्येय. केवळ स्वप्न महत्त्वाची नसतात मित्रांनो, महत्त्वाची असतात ती ध्येय आणि त्या ध्येयासाठी केलेले प्रयत्न. क्षेत्र कोणतंही असो, इमानदारी महत्त्वाची आहे. क्षेत्र कोणतंही असो, इमानदारी महत्त्वाची. केवळ स्वप्न पाहून उपयोग नाही आहे, आपल्या ध्येयासाठी रात्रंदिवस कष्ट करणं महत्त्वाचं आहे. केवळ स्वप्न पाहून उपयोग नसून आपल्या ध्येयासाठी रात्रदिवस कष्ट करणं महत्त्वाचं. जर कष्ट प्रामाणिक असतील तर यश नक्कीच मिळेल. शेतीमध्ये जेव्हा शेतकरी बी पेरतो मित्रांनो, तेव्हा त्याला माहिती असतं का की पाऊस पडेल म्हणून? त्याला अजिबात माहिती नसते की पाऊस पडेल. त्याला हे सुद्धा माहिती नसतं की जे आपण पेरलेलं आहे ते आता उगवेल की नाही. उद्या जर ते उगवल्याच्या नंतर एखादा गारपीट येऊन ते सगळं पीक उद्ध्वस्त होईल की नाही, याच्याबद्दल त्याला काहीच माहीत नाही. जे काही पेरलेलं आहे ते घरापर्यंत येईल की नाही हे सुद्धा माहिती नसतं मित्रांनो. सारं काही अनिश्चित असताना सुद्धा शेतकरी बी पेरतच असतो मित्रांनो, कारण त्याला माहिती आहे मित्रांनो की काहीही झालं तरी ही जी काही आपली शेती आहे, ही जी काही काळी आई आहे, ही आपल्याला उपाशी ठेवणार नाही. काय ठेवणार नाही? उपाशी ठेवणार नाही. त्यामुळे प्रयत्नाची पेरणी करत राहा मित्रांनो, यशाचं पीक आपोआप उगत राहील. लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे मित्रांनो. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय मित्रांनो, की जे पेराल ते उगाल. साध्या भाषेमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? जे पेराल ते उगेल. जसे तुम्ही विचार करताना मित्रांनो तसे तुम्ही बनता, असं हजारो वर्षापूर्वीच बुद्धाने या जगाला सांगितलेलं आहे. काय सांगितलंय बुद्धाने? की तुम्ही जसे विचार करता तसे तुम्ही बनता. काय होत आहे? बनता. त्यामुळे कुठेतरी तुम्ही चांगले विचार केले तर तुम्ही चांगले बनाल. जर तुम्ही वाईट विचार केले तर तुम्ही वाईट बघाल. जर तुम्ही सोयाबीन पेरली तर सोयाबीनच उगेल, तिथे गहू उगणार नाही किंवा तिथे ज्वारी उगणार नाही मित्रांनो. त्यामुळे जे पेराल तेच उगवणे हा सृष्टीचा नियम आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगले प्रयत्न करत राहा आणि यशाच्या वाटा शोधत राहा. एखादा व्यक्ती खूप हुशार आहे म्हणून तो व्यक्ती 100% यशस्वी होईल असं अजिबात नाही मित्रांनो. अनेक खूप हुशार लोक सुद्धा अपयशी झालेले आहेत. खूप हुशार व्यक्ती म्हणजे यशाची हमी अजिबात नसते मित्रांनो. यशस्वी होण्यासाठी आवश्यक असते मित्रांनो तो म्हणजे सोडून न देण्याचा गुण. आणि तो गुण म्हणजे काय मित्रांनो? तो गुण म्हणजे चिकाटी. काय आहे ती? चिकाटी. कॉन्सिस्टन्सी त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. ती चिकाटी तुमच्यामध्ये असली पाहिजे, ते तुमच्यात पेशन्स असले पाहिजे. ते पेशन्स जर तुमच्यात असले तर तुमची वाटचाल नक्की यशाकडे सुरू होईल. तर मित्रांनो, वळूयात आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे, की अभ्यास कसा करावा. अभ्यासावरती बोलू काही आणि अभ्यास कसा करावा याच टॉपिक्सवरती आज मी भाष्य करत आहे, त्याच विषयावरती बोलत आहे. गेल्या अनेक दिवसापासून एक विद्यार्थी मला प्रश्न करतायत की सर अभ्यास होत नाही आहे. काय ना मित्रांनो, सध्याचा काळच असा आहे ना की एक निगेटिव्ह असं वातावरण तयार झालेलं आहे. एकतर सरकारी जागा निघत नाही, निघाल्या तरी त्या जागा छटाकभर म्हणजे मित्रांनो किती छटाकभर माहिती असेल तुम्हाला. दुकानातली जी मापं असतात, छटाकभर म्हणजे अगदी थोड्या थोड्या जागा, की त्यातही कॅटेगरी वाईज डिव्हिजन. त्यातही मग काही जागा असं समजा कॅटेगरी वाईज असतात, किंवा काही जागा काय होतात की एखाद्या कॅटेगरीची एकच जागा वगैरे वगैरे. ह्या जे काही परिस्थिती आहे मित्रांनो, ही परिस्थिती काय होते सगळीकडे ओढवताना आपल्याला दिसते. आणि त्या परिस्थितीमुळे काय होते? तुमचं आमचं सर्वांचं काय होते? नुकसान होत आहे. काय होतं मित्रांनो? नुकसान होतं. आणि कुठेतरी हे नुकसान थांबवण्यासाठी प्रयत्न करणं काय आहे? गरजेचं आहे. काय आहे? गरजेचं आहे. तर कुठेतरी मित्रांनो कधी कधी आपल्याला वाटतं की बाबा आता जागा खूप कमी निघाल्या, मग आपल्या जमिनी की नाही, एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे, मग आपल्या याच्यात येईल की नाही. प्रश्न कसा आहे ना मित्रांनो, तुम्हाला फक्त एक जागा हवी. किती जागा हव्या आहेत? एक जागा हवी. तुम्हाला 100 जागा हव्या नाही आहे. आणि तुम्ही ती एक जागा जिंकण्यासाठी प्रयत्नाची शर्त केली पाहिजे. काय केली पाहिजे? प्रयत्नाची शर्त केली पाहिजे. मग आता अभ्यास करण्यासाठी काय करायचं हेच सांगतोय मित्रांनो, की अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो, तुमचं ध्येय निश्चित असणं गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला दिल्लीला जायचं आहे की पुण्याला जायचं आहे की मुंबईला जायचं आहे, हे निश्चित असलं पाहिजे मित्रांनो. ते जर निश्चित असेल तर तुमचा प्रवास काय होऊ शकतो? सुखकर होऊ शकतो. तुम्हाला त्या प्रवासापर्यंत पोहोचायला
कोणीही रोखणार नाही. काय होणार नाही? कोणीही रोखणार नाही मित्रांनो. त्यामुळे कुठेतरी तुम्ही तुमचं ध्येय अगोदर निश्चित करा. तुम्हाला कुठे जायचं आहे हे ठरवा. ते जर तुम्ही ठरवलं तर तुमचा प्रवास काय होऊ शकतो? सुखकर होऊ शकतो, ठरवू शकतो. त्यामुळे पहिला ध्येय निश्चित करा की मला IAS बनायचं, IPS बनायचं किंवा तहसीलदार बनायचं, डेप्टी कलेक्टर बनायचं, शिक्षक बनायचं किंवा शिपाई बनायचं. ध्येय निश्चित करा. गोल इज मोस्ट इम्पॉर्टंट इन लाईफ. ध्येय ही जीवनातलं फार महत्त्वाचं मित्रांनो, की APJ अब्दुल कलाम यांनी एका ठिकाणी सांगितलं आहे की ध्येयहीन माणसाची आवश्यकता ध्येयहीन माणसाची अवस्था एखादी पंख तुटलेल्या पक्षासारखी असते. पंख तुटलेला पक्षी न धड उडू शकत न धड एका ठिकाणी बसू शकत. त्यामुळे ध्येय निश्चित करा. जे ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे, UPSC द्यायची आहे किंवा MPSC द्यायची आहे किंवा इथली कोणतीही परीक्षा द्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो त्याचा स्लॅबस बघणे. त्याचा स्लॅबस अक्षरशः तोंडपाठ करणं आवश्यक राहतो मित्रांनो. त्यानंतर त्याची जी काही बेसिक पुस्तकं आहेत ती बेसिक पुस्तकं वाचणं गरजेचे असतात. त्यानंतर त्याच्या ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो त्या सुद्धा वाचणं गरजेचं आहे. त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय मित्रांनो मार्गदर्शन असणं आवश्यक आहे. जीवनामध्ये मार्गदर्शन फार आवश्यक आहे मित्रांनो. सेल्फ स्टडी करून आपण यशस्वी होऊ या गलत भ्रमात आता तरी राहू नका बाळांनो. कारण सध्याचा काळ म्हणजे प्रचंड स्पर्धेचा काळ आहे. आणि अशा काळामध्ये एक चांगला मार्गदर्शक, एक चांगला मेंटर तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. तो जर तुम्हाला असेल तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. मग हा मेंटर कसा मिळवायचा मित्रांनो? तर तिथे तुमचा एखादा मित्र असू शकतो जो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, त्याला त्या क्षेत्राचे अनुभव असावे. तुमचा शिक्षक असेल, एखादं कोचिंग सेंटर जॉईन करा किंवा कुठेतरी मार्गदर्शन घ्या. अनेक ठिकाणी मोफत सुद्धा मार्गदर्शन केलं जातं. मी सुद्धा माझ्या YouTube चॅनलला मोफत मार्गदर्शन करत असतो मित्रांनो. यसदा असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, अशा काही संस्था आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या सुद्धा मोफत मार्गदर्शन करतात. दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की अभ्यास होत नाही. हा एक मोठा प्रश्न आहे. अनेकांच्या समोरचा तो खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो की अभ्यास होत नाही आहे. अभ्यास का होत नाही याचा विचार कधी केलाय का मित्रांनो? का होत नसेल बरं आपला अभ्यास? त्याचं कारण आहे मित्रांनो मोबाईल. काय आहे? मोबाईल. तुमच्या मोबाईलने तुम्हाला इतकं गुंतवून ठेवलेलं आहे की तुम्हाला त्या मोबाईलमधून बाहेर यायला, हातात पुस्तक घ्यायला आणि अभ्यास करायला वेळ तरी कुठे उरलाय? उठसूट आपण व्हॉट्सअपचे स्टेटस चेक करत बसतो, उठसूट आपण टेलिग्राम चेक करत बसतो, उठसूट आपण इंस्टाग्राम बघत बसतो. एवढं सगळं जर तुम्ही ते बघत बसाल मित्रांनो तर तुमचा अभ्यास होईल तरी कसा? कसं आहे ना मित्रांनो, अभ्यास जर चांगला करायचा आहे ना तर हा मोबाईल बाजूला ठेवणे गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? बाजूला ठेवणे गरजेचं. मोबाईलचा वापर करू नका असं माझं अजिबात म्हणणं नाही मित्रांनो. मोबाईलचा वापर अवश्य करा, कारण मोबाईलमुळेच तुमच्यासोबत मी बोलू शकलो, मोबाईलमुळेच तुम्हाला माझे लेक्चर ऐकता येत आहेत मित्रांनो. पण याचा वापर लिमिटेड असावा लागतो. जेव्हा तुम्ही पुस्तक वाचताय ना मित्रांनो तेव्हा तुमच्यासमोर फक्त पुस्तक असावं, मोबाईल नाही. कारण कधी कधी काय होतंय, आपण हे पुस्तक वाचतोय, वाचता वाचता टक्कन मोबाईल वाचतो, लगेच आपण पुस्तक वाचलं ठेवतो, मोबाईल बघतो. मोबाईल बघितला तेवढ्यातच कोणाचा कॉल होतो की लगे हॅलो वगैरे काय त्याला बोलत बसतो. आणि त्यामुळे काय होतं मित्रांनो, आपला बराच काही वेळ वाया जातो. काय जातो? वेळाच काही वेळ. टाईम मॅनेजमेंट असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. टाईम मॅनेजमेंट फार गरजेचं आहे. अभ्यास करत असताना टाईम टेबलनुसार अभ्यास करा. तुमचा जो काही अभ्यास आहे त्या अभ्यासाचा एक टाइम टेबल बनवा मित्रांनो. सकाळी 6 ते रात्रीचे 12 पर्यंत जे काही टाइम आहे या टायमाचं एक मॅनेजमेंट बनवा. याचा एक टाइम टेबल बनवा. टाइम टेबल शिवाय अभ्यास व्यवस्थित होत नाही मित्रांनो. टाइम टेबलचे फायदे असे असतात मित्रांनो, टाइम टेबल तुमच्या जीवनाला शिस्त लावतो. केव्हा झोपायचं, केव्हा उठायचं, केव्हा जेवण करायचं, केव्हा व्यायाम करायचा आणि केव्हा झोपायचं, या सर्व गोष्टी एका ढाच्यामध्ये तयार होतात मित्रांनो टाइम टेबलमुळे. काय होतात? टाइम टेबलमुळे त्याचा एक ढाचा तयार होतो आणि तो ढाचा काय करतो? तुमच्या जीवनाला शिस्त लावतो. काय लावतो? शिस्त लावतो. दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की प्रत्येक ठिकाणी परिस्थिती सारखी नसते. तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो की मी पुणे, मुंबई, संभाजीनगर, दिल्ली, चिखली, बुलढाणा अशा एकूण 7 ते 8 ठिकाणी राहून शिक्षण घेतलेलं आहे. 7 ते 8 ठिकाणी राहून अभ्यास सुद्धा केलेला आहे. परंतु हे सगळं करत असताना मी कधी आयुष्यामध्ये अशी तक्रार केली नाही किंवा माझी रूम व्यवस्थित नाही आहे, माझी लॅब व्यवस्थित नाही किंवा माझी मेस व्यवस्थित नाही किंवा माझी शाळा कॉलेज व्यवस्थित नाही. मी याची कसलीही तक्रार केली नाही. मी त्या क्षेत्राशी जुळवून घेतलं. काय घेतलं? जुळून घेतलं आहे मित्रांनो. आणि म्हणून काय झालं की त्याचा मला फायदा होऊ शकतो. अनुकूलन क्षमता ज्याला आपण म्हटलं ॲडॅप्शन पॉवर जी आहे मित्रांनो, सायन्सच्या भाषेमध्ये अनुकूलन क्षमता म्हणजे काय मित्रांनो? परिस्थितीशी जुळून घेण्याचा गुण. काय आहे? परिस्थितीशी जुळून घेण्याचा गुण. तुमच्याजवळ मांजर आली मित्रांनो, तुम्हाला तिचा आवाज, तिच्या पायाचा आवाज येतो का तुम्हाला? अजिबात येत नाही. हा आवाज कुठल्याच प्राण्याला येत नाही. मांजरीच्या पायाचा आवाज कुठल्याच प्राण्याला येत नाही.
मग तो उंदीर असो, ससा असो, पाखरू असो, कशालाही त्याच्या पायाचा आवाज येत नाही. त्याचं कारण आहे असं मित्रांनो की निसर्गाने त्या मांजराला एक देणगी दिलेली आहे. निसर्गाने त्या मांजराचे पाय बनवताना ते मऊ बनवले की जेणेकरून तो जेव्हा शिकार करेल ना तेव्हा त्या शिकारीला कळणार नाही की आपल्या पाठीमागून मांजर येत आहे. कारण तो जर आपल्यासारखे धधक धधक पाय जर वाजवत गेला तर काय होईल, ते शिकार उठून जाईल. त्यामुळे कुठेतरी त्या परिस्थितीशी जुळवून घेणं गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? परिस्थितीशी जुळवून घेणं गरजेचं. त्यामुळे कधी आयुष्यात अशा तक्रारी करू नका की माझी लॅब व्यवस्थित नाही, की माझा अभ्यास होत नाही, की माझे सर असे व्यवस्थित नाही. तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये स्वतःला डेव्हलप करायचं आहे, स्वतःवर फोकस करायचा आहे मित्रांनो. अभ्यास कसा करायचा ह्याच टॉपिक्सवरती बोलतोय की सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे ध्येय निश्चित असावं. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे त्या परीक्षेचा सिलेबस तोंडपाठ असावा. तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तुमचा टाइम टेबल तयार असावा. चौथा पॉईंट आहे तुमच्या ज्या काही परीक्षा आहे त्याची बेसिक पुस्तकं तुमची वाचणं आवश्यक आहे. पाचवा पॉईंट आहे त्याचे रेफरन्स बुक असणं आवश्यक आहे. आणि सहावा पॉईंट आहे त्याच्या प्रश्नपत्रिका बघणं आवश्यक आहे. आणि सातवा पॉईंट आहे मित्रांनो, जिथे आपण कमी पडतो ना तिथे मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. गुरुकडे जाणं आवश्यक आहे, शिक्षकाकडून शिकून घेणं आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा करायची म्हटल्यानंतर मित्रांनो मार्गदर्शनाशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे त्याचं मार्गदर्शन वेळोवेळी घेणं फार आवश्यक आहे. जर कधी कधी काय होतंय ना मित्रांनो, आपण सेल्फ स्टडी करतोय, एखादी गोष्ट जर आपल्याला कळली नाही तर आपण ती कळून घेण्याचा प्रयत्न करतो, पण बऱ्याच वेळेस ती आपल्याला कळायला खूप उशीर लागतो मित्रांनो. उशीर झाल्यानंतर काय होतं मित्रांनो, यश मिळायला सुद्धा उशीर होतो. अनेक मुलं 7-8, 8-8, 9-9 वर्ष UPSC MPSCचा अभ्यास करतात मित्रांनो. कारण काय आहे की यांना ज्यांच्याकडून ज्या चुका होतात, काय चुकतं हेच कळत नाही. कारण योग्य मार्गदर्शन नसतं. योग्य मार्गदर्शनाअभावी काय होते, वारंवार व्यक्तीला अपयशाचा सामना करावा लागतो. काय करावा लागतो? वारंवार अपयशाचा सामना करावा लागतो. त्यामुळे कुठेतरी हे रोखायचं असेल बाळांनो, कुठेतरी थांबवायचं असेल तर कुठेतरी चांगला मार्गदर्शक असणं फार गरजेचं आहे. तो चांगला मार्गदर्शक तुम्ही शोधला पाहिजे आणि त्या मार्गदर्शकाकडे गेलं पाहिजे. अभ्यासामध्ये जर सतत प्रेरणा आणायची असेल मित्रांनो तर मोटिवेशन फार गरजेचं आहे. तुम्हाला दिसतंय ना मित्रांनो, हे पुस्तक आहे, मी स्वतः लिहिलेलं पुस्तक आहे. या पुस्तकात जवळपास म्हणजे तरी 160 मोटिवेशनल विचार आहेत मित्रांनो, ज्याचे या पुस्तक म्हणजे जवळपास 204 पानाचं पुस्तक आहे. हा खूप महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे, जो मी UPSCची तयारी करत असताना 2 ते 3 वर्षाच्या कालखंडामध्ये लिहिलेला आहे. यामध्ये जे काही विचार आहेत ना मित्रांनो, की सर्व विचार मी स्वतःला प्रेरित करण्यासाठी लिहिले होते. अभ्यास करत असताना स्वतःला प्रेरित करण्यासाठी मी रोज एक सुंदर विचार लिहित असतो आणि हा विचारच मी माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये फॉलो करत असतो. त्यामुळे आजही सुद्धा अभ्यासातलं ते सातत्य जे होतं, जे सुरुवातीला माझ्यामध्ये होतं, ते आजही सुद्धा टिकून आहे. काय आहे? टिकून आहे. सेल्फ मोटिवेट राहणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आपली प्रेरणा आपणच राहिलं पाहिजे. जेव्हा तुमचा अभ्यास होत नाही किंवा जेव्हा तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येतो ना मित्रांनो, तेव्हा काही थोडेसे डोळे बंद करा आणि थोडंसं आपल्या आईवडिलांची आठवण करा की आपले आईवडील आपल्यासाठी किती कष्ट करतात. ते कोणाचं तरी कर्ज घेऊन आपल्याला पुण्याला, मुंबईला शिकायला पाठवतात आणि आपण काय करतो आहे. कुठेतरी तुमच्या आयुष्यात तुम्ही चुकीच्या वळणावर जात असाल ना मित्रांनो, तेव्हा आईवडिलांकडे लक्ष द्या. जेव्हा तुमच्या मनामध्ये कधी जर आत्महत्या करण्याचा विचार आला ना मित्रांनो, तर पहिल्या डोळ्यासमोर चेहरा आईवडिलाचा आला पाहिजे की बाबा रे, आपण जर आत्महत्या केली तर आपल्या आईवडिलांचं काय होईल. त्यामुळे जीवनामध्ये कधीही आत्महत्येचा विचार मनात आणू नका बाळांनो. कधीही निराश होऊ नका, हताश होऊ नका. सकारात्मक प्रयत्न ही जगातल्या अनेक प्रश्नांचं उत्तर आहे. काय? अनेक प्रश्नांचं उत्तर आहे. अभ्यास हेच खरं आपलं स्टेटस असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? आपलं स्टेटस असलं पाहिजे. त्यामुळे कुठेतरी अभ्यास जर चांगला करायचा असेल मित्रांनो तर सेल्फ मोटिवेट राहणं गरजेचं आहे. तुमच्या ध्येयाशी एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. तुम्हाला अभ्यासाची सवय होणं गरजेचं आहे. कसं आहे ना मित्रांनो, तुमची एखादी गर्लफ्रेंड आहे किंवा तुमचा एखादा बॉयफ्रेंड आहे, तो जर तुम्हाला एक दिवस बोलला नाही तर तुम्हाला करमतं का? अजिबात करमत नाही. अजिबात नाही. मी सांगतो ना, करमतच नाही. गर्लफ्रेंड शिवाय करमत नाही, बॉयफ्रेंड शिवाय करमत नाही. मग अभ्यास न करता कसं काही करमतं ते तुम्हाला? ज्या दिवशी तुमचा अभ्यास होत नाही ना, खरा विद्यार्थी तो असतो मित्रांनो ज्याला त्याचा अभ्यास झाला नाही की त्याचा दिवस बोर जातो, त्याला करमत नाही, तो विद्यार्थी खरा असतो. जसं तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला बोलले नाही तर तुम्हाला करमत नाही ना, तसं तुमचा अभ्यास झाला नाही तर तुम्हाला करमायला नाही पाहिजे. तुम्हाला झोप नाही लागायला पाहिजे. तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण केल्याशिवाय झोपायलाच नको आहे. काय केलं पाहिजे? झोपायलाच नको. तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घेत असतो, विद्यार्थ्यांना शिकवत असतो. रोज माझं टार्गेट असतं की विद्यार्थ्यांना हेही शिकवायचं आहे. त्या विद्यार्थ्याचा तो सर्व जे काही स्टडी मटेरियल आहे ते सर्व टाईप केल्याशिवाय, त्यांचे लेक्चर घेतल्याशिवाय मी झोपत नाही रात्रीला कधीच. कारण मला माहिती आहे की हे जर आपण आज टार्गेट पूर्ण नाही केलं तर उद्या ह्या विद्यार्थ्याला आपण काय शिकवणार. त्यामुळे मित्रांनो, ते टार्गेटच काय करतं, तुम्हाला ध्येयासाठी प्रेरित करत असतं. काय करतं? ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रेरित करतो. एक स्टोरी सांगतो मित्रांनो की एका दुकानामध्ये एक सेल्समन
काही वस्तू विकण्याचं काम करत होता. त्याला डेली ठराविक एक टार्गेट दिलेलं असायचं, तुला एवढ्या एवढ्या वस्तू विकायच्या आहेत आणि तेवढ्या जर विकल्या तर तुला एवढं एवढं कमिशन मिळेल आणि एवढं एवढं पेमेंट मिळेल. एके दिवशी काय झालं मित्रांनो की त्याची बायको बिमार पडली. काय झालं, त्याची बायको बिमार पडली आणि तिला दवाखान्यामध्ये भरती केलं. दवाखान्यामध्ये भरती केल्यानंतर डॉक्टरने त्याच्यासमोर एक खूप मोठं बिल दाखवलं की हे इतके इतके पैसे आहेत, 50,000चं बिल आहे किंवा 20,000चं बिल आहे, हे तुम्हाला भरायचं आहे. त्या सेल्समनने ते बिल बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की हे काही करून आपल्याला भरावं लागेल. हे जर आपण भरलं नाही तर आपली बायको या बिमारीतून सुटणार नाही आहे. हे बघितल्याबरोबर त्यांनी काय केलं की त्याचं जे काही काम होतं सेल्समॅनचं ते काम सुरू ठेवलं. त्यांनी त्याचं टार्गेट इतकं काही सेल केला मित्रांनो की ते त्याच्या टार्गेटपेक्षाही पुढे गेला. त्याच्या पाठीमागचं कारण होतं ते बिल. जेव्हा त्याला त्याच्या सक्सेसबद्दल विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की दवाखान्यातलं जे काही बिल होतं ते बिल बघूनच समजलं की यार हे बिल आपल्याला पूर्ण, ही रक्कम आपल्याला पूर्ण कलेक्ट केल्याशिवाय आपण थांबायचं नाही, तोपर्यंत आपण आपले प्रयत्न थांबवायचे नाही. म्हणून त्यांनी काय केलं मित्रांनो, त्याचं टार्गेट पूर्ण केलं आणि तो त्याच्या बायकोचं बिल भरू शकला. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे ना मित्रांनो, तर तुम्हाला झोपता कामा नाही. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. असं कोण म्हणाले होते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणाले होते की स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही. झोपेत पडतात ती स्वप्न नसतात रे बाळांनो. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. काय देत नाही? झोपू देत नाही. त्यामुळे कुठेतरी अशा स्वप्नांच्या पाठीमागे, अशा ध्येयाच्या पाठीमागे सतत धावणं गरजेचं आहे. अभ्यासाच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षापासून लोकांच्या मनामध्ये एक नकारात्मकता तयार होते, विद्यार्थ्याच्या मनात नकारात्मकता तयार होते. त्याच्या मागचं कारण आहे मित्रांनो, मोबाईलमध्ये आपण जास्त प्रमाणात गुंतलेलो आहोत. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड वगैरे ह्या दुनियेत आपण जास्त बिझी झालेलो आहे. काय चाललेलो आहे, तिला मेसेज केला तिने रिप्लाय दिला नाही, तिला कॉल केला तिने कॉलच केला नाही. या प्रश्नात आपण एवढे गुंतून गेलेलो आहे मित्रांनो की आपल्याला स्वतःच्या करिअरबद्दल, स्वतःच्या ध्येयाबद्दल विचार करायला वेळच नाही आहे. काय नाही, वेळच नाही. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड ह्या गोष्टी करू नका असं माझं मत नाही आहे मित्रांनो. करा वाटलं तर करू शकता बिनधास्तपणे. आयुष्यामध्ये माणसाला कोणीतरी हक्काचा व्यक्ती पाहिजे, एखादा बेस्ट फ्रेंड पाहिजेत किंवा बेस्टी पाहिजे, जे काय असेल ते पाहिजेत मित्रांनो. परंतु कुठेतरी त्याला मर्यादा हव्यात. काय हव्यात? मर्यादा हवी. तुमचं प्रेम तुमच्या ध्येयाच्या आड येता कामा नये. तुमचं प्रेम तुमच्या अभ्यासाची प्रेरणा बनलं पाहिजे. काय बनलं पाहिजे? अभ्यासाची प्रेरणा बनले पाहिजे. तो तुमची प्रेरणा बनावा आणि ती सुद्धा तुमची प्रेरणा बनावी, जेणेकरून दोघांनी एकमेकाचा हातात हात घेऊन आयुष्यामध्ये पुढे जावं. हेच यशाचं गणित असतं मित्रांनो. काय असतं? यशाचं गणित असतं. तर आजचं जे काही सेशन्स आहे मित्रांनो तुम्हाला चांगल्यापैकी या ठिकाणी कळलं असेल याची या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि आजच्या सेशन्सला या ठिकाणी थांबतो. तर मित्रांनो पुन्हा एकदा सेशनचा सराव सांगतो की अभ्यास नेमका कसा करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचे ध्येय निश्चित करणं आवश्यक आहे मित्रांनो. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे, त्या परीक्षा ज्या काही तुम्ही आज ज्या परीक्षेचा तुम्ही फॉर्म भरला आहे त्या परीक्षेच्या नंतर तुम्ही ठरवलं पाहिजे की आपण 1,000 रुपये फी पे केली आहे आणि आपल्याला काही करून ही परीक्षा पास करायची आहे. त्यामुळे त्याचा स्लॅबस जो आहे तो स्लॅबस तोंडपाठ करणं आवश्यक आहे. त्यासाठी जी काही बेसिक पुस्तकं आहेत मित्रांनो ते बेसिक पुस्तकं आणि त्याचे रेफरन्स बुक वाचणं आवश्यक आहे. अभ्यास करताना अभ्यास हा लिहून करायचा असतो मित्रांनो. केवळ पुस्तक वाचलं म्हणजे अभ्यास होत नाही. तर पुस्तकातल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत, जे मेन पॉईंट आहेत मित्रांनो ते एका वहीमध्ये लिहून ठेवणं गरजेचे आहे. लिहून अभ्यास करणे ही अभ्यासाची सर्वोत्तम पद्धती आहे मित्रांनो. माझ्या आयुष्यामध्ये मी सर्व जो काही माझा अभ्यास असतो तो लिहून करत असतो. जे मेन पॉईंट आहे ते हायलाईट करायचे असतात. जे मेन पॉईंट आहे ते एका वहीमध्ये लिहायचे असतात. जेव्हा फावला टाईम मिळेल तेव्हा त्या शॉर्ट नोट्स काय करायच्या असतात? वाचायच्या असतात. त्यामुळे त्या नोट्स बनवा आणि सदैव सेल्फ मोटिवेट राहा. अभ्यास करण्या अगोदर डेली रोज 10 मिनिटं मेडिटेशन करा. मेडिटेशन करा म्हणजे कुठे काही क्लास लावण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. रोज फक्त 10 मिनिटं डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या, त्यानंतर श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. हे सगळं 10 मिनिटं जर करत गेला मित्रांनो तर तुमचा हा जो मेंदू आहे ना या मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळेल. मेंदूला जर पुरेसा ऑक्सिजन मिळाला मित्रांनो तर तुमचा अभ्यास चांगल्यापैकी होऊ शकतो. काय होऊ शकतो? चांगल्यापैकी होऊ शकतो. दीर्घ श्वास घेणं यासाठी आवश्यक आहे मित्रांनो, मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळण्यासाठी. कशासाठी आवश्यक आहे? मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळण्यासाठी. त्यामुळे मेडिटेशन करत राहा. मेडिटेशन करा. नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. मोबाईल असेल, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या सर्व जे काही माध्यम आहे मित्रांनो कीप सेक्युर डिस्टन्स फ्रॉम इट. कीप सेक्युर डिस्टन्स फ्रॉम निगेटिव्ह पीपल, निगेटिव्ह सोसायटी अँड निगेटिव्ह सोशल मीडिया. या सगळ्या नकारात्मक माध्यमापासून काय केलं पाहिजे मित्रांनो? सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे. काय केलं पाहिजे? सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे. तुम्हाला माहिती नाही मित्रांनो की UPSCची जी तयारी करणारी मुलं असतील, IAS टीना दाबी आहे, ती जोपर्यंत IAS होत नाही तोपर्यंत तिचं सोशल मीडियावर कुठेच अकाउंट नव्हतं. ती व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या कसल्याही माध्यमावरती नव्हती मित्रांनो. त्यामुळे अभ्यास करायचा आहे ना तर ही सर्व माध्यमं
लिमिटेडमध्ये वापरली पाहिजे. काय केली पाहिजे? लिमिटेडमध्ये वापरली पाहिजे. काही माध्यम असेल मित्रांनो, व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम आता लोकांच्या जगण्याचा भाग झाला आहे. त्यामुळे त्यांना आपण सोडू शकत नसलो पण तरीसुद्धा आपण त्याचा लिमिटेड वापर करू शकतो. त्यामुळे कुठेतरी तो वापर लिमिटेड करा. त्याची सवय लावू नका, त्याच्या आहारी जाऊ नका. सवय लावायची असेल मित्रांनो तर ती अभ्यासाची लावा, मोबाईलची नाही, गर्लफ्रेंडची नाही किंवा इतर कुठल्या गोष्टीची नाही. वाईट गोष्टीच्या आहारी जाऊ नका, चांगल्या गोष्टीच्या आहारी सहवासात राहा, चांगले विचार वाचा आणि नेहमीच मोटिवेट राहा. ऑलवेज बी हॅपी इन युअर लाईफ अँड बी सक्सीड. तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कायम सुखी आणि आनंदी राहा आणि तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हा, असंच मला या ठिकाणी वाटतं. आजचं सेशन कसं वाटलं, काय वाटलं याबद्दल तुमच्या कमेंट मला कळवा. तुमची प्रतिक्रिया मला बरंच काही शिकू शकते मित्रांनो, कारण मी पण एक विद्यार्थी आहे आणि मला तुमच्याकडून शिकायला नक्की आवडेल. त्यामुळे माझं जे काही यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो, हे जे चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्कीच मला तुमच्या कमेंट कळवा, जेणेकरून मी येणाऱ्या काळात पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला अधिक चांगल्या विषयावरती तुम्हाला चांगल्यापैकी मार्गदर्शन करेल. माझं जे काही मार्गदर्शन आहे मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरचं मार्गदर्शन मोफत आहे. त्यामुळे त्यासाठी पैसे लागत नाही, त्यामुळे कमेंट करण्यासाठी सुद्धा पैसे लागत नाही. जे काही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर इतर कोणाला शेअर करा, जेणेकरून माझा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचेल, अनेक लोकांना त्याचा फायदा होईल. ओके, थँक्यू सो मच स्टुडंट. ओके.